आणि महामार्गावरती तलाव बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे आणि इंजिनियर ते पुरेपूर चांगल्या पद्धतीनं बांधले. प्रत्येक जागी पाणी अडवा पाणी जिरवा ही सिस्टम राबवलेली आहे. मी मुद्दामहून माझी गाडी अशी लावल्या कारण लोकांना कळू दे. तर काय होईल बाबांनो, आता दिवसा आहे, रात्री समजा एखादी गाडी फुल स्पीडनं ह्या पाण्याच्या आत गेली तर ती गाडी कंट्रोल होईल का? मग तिला स्टॅबिलिटी असू दे, तिला काही असू दे, ती गाडी कंट्रोल होणार नाही. साईडच्या डिव्हायडरवरती किंवा गटरीत दोघांपैकी एखाद्यावर जाईल. जीवितहानी होण्याची शक्यता आहे जास्त. आता काय करणार ही लोक? ह्या रस्त्याला ना त्यांनी गटर काढले आतल्या बाजूनं, मग आता काय करणार? डिव्हायडर परत फोडणार. हा कोकणच्या समृद्धीचा मार्ग आहे, महामार्ग आहे, ज्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जाईल की 14 वर्ष अविरत काम करूनही रस्ता पूर्ण झालेला नाही आहे. 15 वर्ष सलग चालू आहे. बघा, ही गाडी साईडने गेली आणि त्या बाजून जर गाडी गेली आणि जर गाडी कंट्रोल झाली नाही, आता दिवस आहे हो, दिवसा कळतं आपल्याला, रात्री जर असं झालं तर काय होईल? माझं काम आहे तुमच्या लोकांपर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचवणे, कारण दिवसाचं चालते, रात्रीचा त्रास होईल. हा बघा, समृद्धीचा महामार्ग, कोकणाच्या समृद्धीचा महामार्ग आणि कोकणवासियांच्या जीवावर उठलेला महामार्ग. चला.